भरपूर लेयर्स असणारी खारीसारखी खुसखुशीत करंजी बनवण्यासाठी अर्धा किलो मैदा घेतला, चवीनुसार मीठ घातलं, 4 चमचे तेल कडकडीत गरम करून ऍड केलं, चांगलं मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालत पीठ चांगलं मळून घेतलं. 2 तासासाठी झाकण लावून बाजूला ठेवून दिलं. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे खसखस, 2 चमचे रवा आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्सही मंद गॅसवरती भाजून घेतले. 400 ग्रॅम सुके खिसलेले खोबरे घेतले, यामध्ये भाजलेले सर्व जिन्नस आणि 125 ग्रॅम पिठी साखर घालून चांगलं मिक्स करून घेतलं, बाजूला ठेवून दिलं. त्यानंतर तूप आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स करून याचा साठा बनवून घेतला. त्यानंतर भिजलेल्या मैद्याची चपातीसारखी पातळ अशी 5 पानं लाटून घेतली. प्रत्येक पानाच्या मध्ये साठा लावून वरून दुसरं पान लावून घेतलं आणि याचा हलक्या हाताने दाबत अशा पद्धतीने रोल बनवून घेतला आणि चाकूने मीडियम साईज मध्ये गोळे कट करून घेतले. या गोळ्याची जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीचे पाने लाटून घेतली, मध्ये सारण भरलं आणि कट करून घेतली आणि मीडियम फ्लेम वरती करंज्या तळून घेतल्या. डिटेल